सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे त्रस्त वाटतंय का? फोन जो सतत वाजतच राहतो. तुम्ही एकटे नाही आहात. पण जर डिजिटल शांततेचं उत्तर कुठलं नवं ॲप किंवा गॅजेट नसेल तर उत्तर आहे शहाणपण, जे हजारो वर्षांपूर्वी लिहिलं गेलं आहे. आज बघूया भगवद्गीता आपल्याला या डिजिटल गोंधळातून कशी मार्गदर्शन करते. आज आपण अशा काळात जगतो आहोत जिथे आपलं लक्ष सतत हल्ल्याखाली असतं. स्क्रोल मागे स्क्रोल, पिंग मागे पिंग, आणि त्याचा परिणाम अस्वस्थ मन. जीवन व्यस्त दिसतं पण समाधान नसतं. गीतेने आपल्याला खूप आधीच सावध केलं आहे. अध्याय 6 श्लोक 6 मध्ये सांगितलं आहे, ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला त्याचं मन त्याचा सर्वोत्तम मित्र होतं, पण जो तसं करू शकत नाही त्याचं मन त्याचा सर्वात मोठा शत्रू बनतं. तुमच्या फोनचा विचार करा. कधी तो एक साधन असतो, शिकायला, जोडायला, वाढायला मदत करणारा, आणि कधी तो सापळा वाटतो. तुमचा वेळ चोरतो, ऊर्जा संपवतो, तुमचा मूड नियंत्रित करतो. फरक फोनमध्ये नाही तर त्याचा वापर करणाऱ्या मनात आहे. मनाला प्रशिक्षण द्या, पण लहान पावलांनी सुरुवात करा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही फोन अनलॉक करता, थोडं थांबा. एखादी खोल श्वास घ्या, मग पुढचं पाऊल टाका. ही छोटी सवय तुमच्या ऑटोमॅटिक सवयी मोडते आणि त्याला सजग निवड बनवते. हळूहळू ही छोटी पद्धत मनाला शत्रूपासून मित्र बनवते. अध्याय 2 श्लोक 70 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, जो मनुष्य अखंड वाहणाऱ्या इच्छांच्या प्रवाहाने ढळत नाही, जसा नद्यांचा समुद्रात विलय होतो, तोच शांती प्राप्त करतो. सोशल मीडिया ह्या नद्यांसारखा आहे. त्या कधीच थांबत नाहीत. नवीन व्हिडिओ, नवीन ट्रेंड्स, नवीन नोटिफिकेशन्स, प्रत्येक सेकंदाला एक नवा प्रवाह येतो. आणि जशा नद्या समुद्रात धावत जातात, तसाच डिजिटल कंटेंटचा पूर कधीच संपत नाही. कल्पना करा, जर समुद्राने नद्या थांबवायचा प्रयत्न केला तर तो अपयशी ठरेल. त्या खूप जास्त आहेत, खूप ताकदवान, सतत वाहणाऱ्या. गीता सांगते, शांती नद्या थांबवून मिळत नाही. शांती मिळते स्वतः समुद्र होण्यात. गंभीर, शांत, विशाल, अडिग. कितीही नद्या वाहत आल्या तरी आपल्या डिजिटल जीवनात याचा अर्थ असा, कंटेंटच्या पुराला रोखण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही करूच शकत नाही. नेहमी अजून एक व्हिडिओ असेल, एक अजून मेसेज, एक अजून स्क्रॉल. पण तुम्ही तुमची प्रतिक्रिया नियंत्रित करू शकता. सुरुवात करा अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करून. फक्त तेच ठेवा जे खरंच महत्त्वाचं आहे. तुमचे कॉल्स, तुमचे मेसेजेस, तुमचे रिमाइंडर्स. कारण तुम्हाला नद्यांवर बांध घालायची गरज नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की तुम्हीच समुद्र आहात, शांत, स्थिर, अढळ. अध्याय 2 श्लोक 64 मध्ये गीतेत सांगितलं आहे, जो मनुष्य इंद्रियांना नियंत्रित करून इंद्रिय विषयांमध्येही संतुलित राहतो, तोच शांती प्राप्त करतो. आपले फोन भरलेले आहेत इंद्रिय विषयांनी. फोटो, व्हिडिओ, आवाज, अलर्ट. हे सगळं आपल्याला आकर्षित करण्यासाठी, आत ओढण्यासाठी बनवलं गेलं आहे. गीता असं म्हणत नाही पळून जा. ती म्हणते यांच्या मध्ये राहा, पण नियंत्रणासह. जसं चिखलातल्या पाण्यात कमळ फुलतं, पाण्याने वेढलेलं पण त्याला न लागलेलं. हाच खरा संतुलन. हे संतुलन मिळवण्यासाठी तुम्ही डिजिटल मर्यादा ठरवायला हव्यात. उदाहरणार्थ, सकाळचा पहिला तास स्क्रीन वापरू नका. त्याऐवजी चिंतन करा, ध्यान करा किंवा पुस्तक वाचा. रात्री झोपण्याच्या आधीचा शेवटचा तास फोन वापरू नका. शक्य असेल तर फोन खोलीच्या बाहेर ठेवा. या मर्यादा
तुमच्या मनाचं रक्षण करतील. म्हणून तुम्ही तंत्रज्ञानाच्या मध्ये राहूनही त्यात अडकणार नाही. अध्याय 2 श्लोक 47 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फलावर नाही. आजच्या जगात फल म्हणजे लाईक्स, कॉमेंट्स आणि शेअर्स. पण गीता आपल्याला शिकवते, तुमची किंमत नतीजांवर ठरवू नका. तुमचं कर्तव्य करा, तुमचा संदेश द्या, बाकी सगळं सोडा. नाहीतर तुम्ही अनोळखी लोकांच्या मंजुरीचे गुलाम बनता. ऑनलाईन काही टाकताना हे बघा की तुम्ही काय व्यक्त करू इच्छिता. किती लाईक्स मिळतील हे नाही. एकदा टाकलं की बाजूला व्हा. वारंवार रिफ्रेश करू नका. नतीजांपासून स्वतःला वेगळं ठेवा. खरी शांती प्रयत्नातून मिळते, टाळ्यातून नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, जो मनुष्य अकर्म्यातही कर्म पाहतो आणि कर्मातही अकर्म, तोच खरा ज्ञानी आहे. भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 18. स्क्रोल करणं पाहता कृतीसारखं वाटतं. बोट चालतं, डोळे इकडून तिकडे धावतात, फीड सतत फिरत राहतो. पण बहुतेक वेळा हे अकर्मच असतं. वेळ वाया जातो, ऊर्जा संपते. याउलट जागरूकतेने शांत बसणं बाहेरून अकर्मसारखं दिसतं, पण तेच खरं सर्वोच्च कर्म आहे, जे आत्म्याला पोषण देतं, फक्त इंद्रियांना नाही. कोणतंही ॲप उघडण्यापूर्वी स्वतःला विचारा, मी हे का करत आहे? जर शिकण्यासाठी करत असाल तर टायमर लावा, 10 किंवा 15 मिनिटांचा. उद्देशाने स्क्रोल करा आणि टायमर संपल्यावर थांबा. ही छोटी जागरूकतेची कृती रिकाम्या स्क्रोलिंगला बदलते सचेत कृतीत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, जो आत्म्यात स्थिर आहे, मनावर नियंत्रण आहे, तो योगी शांती प्राप्त करतो. भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 15. सर्वात शक्तिशाली योद्ध्यालाही विश्रांतीची गरज असते. सर्वात तेजस्वी फोनलाही चार्जिंगची गरज असते. आणि मनालाही. शांती अखंड क्रियाशीलतेत सापडत नाही. शांती सापडते स्थिरतेत, स्वतःशी पुन्हा जोडण्यात. तुमच्या दिवसाचा शेवट फक्त 2 मिनिटांच्या शांततेने करा. ना फोन, ना टीव्ही, ना आवाज, फक्त तुमचा श्वास, फक्त तुमचं अस्तित्व. जसं तुम्ही दररोज रात्री फोन चार्ज करता, तसंच तुमचं मन रिचार्ज करा. गीता आपल्याला आठवण करून देते की खरी स्वातंत्र्य फोन बंद करण्यात नाही, तर जागरूकता सुरू करण्यात आहे. या जगात जिथे सतत नोटिफिकेशन्स येत असतात, सर्वात मोठं नोटिफिकेशन म्हणजे तुमच्या आतली आवाज, शांत, स्थिर, अढळ. हीच आहे डिजिटल युगातील गीतेची खरी बुद्धी. जर तुम्हाला या विचारात अर्थ वाटला असेल तर आमच्यासोबत जोडा ASA हिंदू विडममध्ये. इथे आम्ही आणतो शाश्वत शिकवण्या आजच्या आव्हानांसाठी.